मंडळी, मराठीत एक म्हण आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. याचं कारण असं, की आदरणीय अध्यक्षबाईंनी काल राजीनामा दिला आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या ज्या भगिनींवरती आतापर्यंत अन्याय झाला होता, त्यांना एक प्रकारे कुठेतरी न्याय मिळाला, असं मला आत्ता वाटतं. याचं कारण म्हणजे आदरणीय अध्यक्षबाई ज्या महिला आयोगावरती काम करत होत्या, तो महिला आयोग महिलांसाठी काम करण्यासाठी होता, ना की पुरुषांसाठी काम करण्यासाठी. ज्या महिलांवरती अन्याय झाला, संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये, तर संपदा मुंडे मेल्यानंतर सुद्धा मेलेल्या व्यक्तीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम ह्या बाईंच्या माध्यमातून त्यावेळी झालं होतं. हे तमाम महाराष्ट्राने बघितलं होतं. अहो बाई ज्या वेळेस तिच्या शिंतोडे उडवत होतात, तिच्या घरच्यांना काय वाटलं असेल? आता तुम्हाला तुमच्यावरती थोडी काय टीका झाली, तर तुम्हाला एवढा राग यायला लागला, तुम्ही लोकांना नोटिसा पाठवायच्या धमकी देता. अहो नोटिसा पाठवायच्या धमक्या देता कुणाला? चोर थोडे आहेत लोक. जे घडतंय ते बोलतेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एखाद्या पत्रकाराने बातमी दिल्याच्या नंतर की महिलांवरती हा बाबा रेप करतो, महिलांचं लैंगिक शोषण करतो, तिथं महिलांनी सुमोटो त्या बाबावरती गुन्हा दाखल करायचा सोडून महिला आयोगाच्या अध्यक्षा पत्रकाराला धमकी देतात की तुझ्याकडे पुरावे असतील तर पुरावे दे आमच्याकडं, अन्यथा आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू. अहो पत्रकारावरती कसला गुन्हा दाखल करताय? म्हणजे बाबासोबत तुमचे काहीतरी संबंध होतेच ना. महिला आयोग हा गड्यांसाठी कधीपासून काम करायला लागला? हा प्रश्न तुम्ही जसा अध्यक्ष झालात ना, तसं महाराष्ट्रातल्या जनतेला पडायला लागलाय की महिला आयोग नक्की गड्यांसाठी असतो की बायांसाठी असतो. आता याचं उत्तर तुमच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला भेटलं.